आणि यानंतर नागपूरमध्ये जी दंगल झालेली होती त्या संदर्भातल्या बातम्यांचा घेऊयात आढावा। नागपूर दंगल प्रकरणामध्ये मास्टरमाइंड एमडीपी पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम खानसह पोलिसांनी याच पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हमीद इंजिनियरनं मुजाहिद्दीनसाठी देणग्या गोळ्या करण्याचं आवाहन केलेलं आहे। नागपूरमध्ये 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम करण्यात आलेली आहे। हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 5व्या दिवशी देखील नागपूर शहरातील 9 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी कायम आहे। सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदा नागपूरमध्ये गेले। प्रशासनाकडून दंगलींचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे। संचारबंदीमुळे या परिसरातील सामान्य जनजीवनावर याचा परिणाम होतोय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे। औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा अधिक वाढवली आहे। याआधी दर्ग्याच्या आतल्या बाजूकडून कबरीच्या बाजूला भिंत नसलेल्या ठिकाणी मोठमोठे 15 ते 18 फुटांचे लोखंडी पत्रे कायमस्वरूपी लावले। आता त्यापुढे जाऊन त्या पत्र्यावरून देखील कोणी येऊ नये म्हणून पत्र्याच्या वरच्या बाजूला काटेरी तारेचं कुंपण लावण्यात आलेलं आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी असं संजय राऊत म्हणाले। फडणवीसांनी डोक्याला रुमाल बांधून वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं, पत्रकबाजीची नाटकं बंद करावी अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे।